मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पडणाऱ्या अशा 40 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे नारी दूत हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे व हे ॲप्लिकेशनमध्ये वेळोवेळी जे आहे ते अपडेट केले जात आहे. तर त्यामुळे तुम्हाला ॲप जे आहे ते फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक वेळेस अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंटची साईज जी आहे ते 5 MB पेक्षा जास्त नसायला पाहिजे, तर 5 MB पेक्षा कमी असायला पाहिजेत. त्यानंतर नारी शक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा, म्हणजे फॉर्म जो आहे तुमचा तो लगेच सबमिट होतो. लाखो जण फॉर्म भरत असल्यामुळे त्यामुळे हा असा प्रॉब्लेम येत आहे. त्यानंतर काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाहीये. त्यानंतर फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहे ते आता इथून पुढे अपलोड करायचे आहे. इथून पुढे जे कोणी फॉर्म भरणार आहेत त्यांनी नवीन हमीपत्र इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून फोटो अपलोड करायचा आहे. हे एकत्र कसं करायचं यासाठी तुम्हाला मर्ज JPG म्हणून एवढं टाकायचंय गुगल क्रोमवरती आणि रेशन कार्डचा किंवा आधार कार्डचे पहिलं आणि शेवटचं जे पान आहे ते एकत्र करून फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. 7वा पॉईंट पाहूया तर जन्म ठिकाण ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे. आता फक्त आधार कार्डवरील पत्ता तुम्हाला पिनकोडसाठी टाकायचा आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही त्यांना इथे उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा द्यावा लागणार आहे. ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाऊन फॉर्म जमा करायची गरज पडणार नाहीये. जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फॉर्म जो आहे तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागेल. ऑनलाईन फॉर्म भरला तर तुम्हाला कुठेही फॉर्म जमा करायची गरज लागणार नाही. त्यानंतर जॉईंट खाते चालेल का, तर येथे तुम्हाला जॉईंट खाते चालणार नाही. जी काही अर्जदार महिला आहे त्या महिलेचे सिंगल सेव्हिंग अकाउंट इथे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पोस्टाचे अकाउंट जर लोड करत असाल तर फक्त IPPB चे अकाउंट चालते व ते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे राहते. अगोदरचा फॉर्म जर चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही. दुरुस्तीसाठी जर काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवायचं आहे. शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे. त्यामध्ये काहीही बदल होणार नाही, त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो. फक्त 15 वर्षाचा अगोदरचा असावा एवढीच अट इथे आहे. रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डवर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असणे गरजेचे आहे. बँक अकाउंट कोणतेही टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत. म्हणजेच तुमचे आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे देखील तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे व बघायचं आहे की तुमच्या आधार कार्ड सोबत कुठली बँक लिंक आहे. त्याच बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे जे आहेत ते DBTच्या द्वारे दिले जाणार आहेत. 16वा पॉईंट पाहूया. सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख एकसारखी असावी, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करणे बंधनकारक आहे. एका साईडचा फोटो अपलोड करू नका, दोन्ही साईडचा फोटो अपलोड करा. त्यानंतर सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा, कारण बँकेचे डिटेल्स जे आहेत ते आपले इंग्रजी भाषेमध्ये असतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला पुढे येणार नाही.
फॉर्म भरावयाची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाहीये. फक्त नारी शक्ती दूत ॲपमधूनच फॉर्म तुम्ही भरू शकता. ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा. डोमासाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे. त्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता किंवा मतदान कार्ड देऊ शकता किंवा जन्माचा दाखला देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता. तरच तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता, नाहीतर फॉर्म भरू शकत नाहीत. फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही. तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. त्यानंतर फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार 50 रुपये देणार आहे. याचा GR मध्ये देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल. आता काही करू शकत नाही. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा आणि जो कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला आहे तो तहसीलदाराचा असावा. बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल, कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत. त्यामुळे ॲपवरती अपलोड करणे मेंडेटरी नाहीये. जन्माचे ठिकाण ऑप्शन काढून टाकण्यात आला आहे. आता फक्त आधार कार्डवरील पत्ता आणि पिनकोड सहित टाकायचा आहे. फोटो काढल्यावर उजव्या साईडला जे रेड क्रॉस येत आहे तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठीचा रेड क्रॉस आहे. त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता. उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर 2024-25 चा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर जन्म दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर अपलोड करू शकता. डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालेल. 5 नंबर आणि 6 नंबरचे कागदपत्रे अपलोड करायला कंपल्सरी नाही आहेत. त्यामध्ये पासबुक आहे आणि पतीचे कागदपत्र आहे. तर हे पतीचे कागदपत्र जे काही बाहेर परराज्यातील महिला असतील आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर जर लग्न केलं असेल तर त्यांनी इथे पतीचे कागदपत्रे अपलोड करायची आहेत. बाकी महाराष्ट्रामधील जे महिला असतील त्यांनी इथे काही अपलोड केलं नाही तरी चालेल. त्यानंतर संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळत असतील किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1,500 किंवा 1,500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाहीये. त्यानंतर 34वा पॉइंट पाहूया. हमीपत्र प्रिंट काढून घ्या. त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा. सर्व बॉक्सवरती खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा. दिनांक व ठिकाण टाका. त्यानंतर या हमीपत्राचा एक फोटो काढा व तो अपलोड करा. त्यानंतर 35वा पॉइंट आहे. एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते. बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही. त्यानंतर 36वा पॉइंट आहे. कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात 4 व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाहीये. त्यानंतर 37वा पॉइंट आहे. लाईव्ह फोटो अपलोड करा. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो अपलोड करू नका, कारण की फोटो जो आहे तो इथे लाईव्ह टाकायचा आहे. तुमची KYC जी आहे ते या लाईव्ह फोटोवरून केली जाते. तर तुम्हाला इथे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो टाकायचा नाहीये, लाईव्ह फोटो काढून टाकायचा आहे. त्यानंतर आता तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्रे नसतील तर 15 वर्षाचा पुरावा म्हणून तुम्ही रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा. याला काही ऑप्शन दुसरा नाहीये. त्यानंतर रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते ती अपलोड करू नका. फिजिकली रेशन कार्डचा फोटो काढून तो अपलोड करायचा आहे. तर महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.